आता वेळ पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे. खातेवाटप महायुतीचं झालं, मात्र आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे ठाण्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार आहेत की सरनाईकांना देणार आहेत, हा प्रश्न निर्माण झाला असतानाच ठाण्यात भाजपच्या गणेश नाईक यांचंही नाव चर्चेत आहे. तर पुणे, रायगड आणि बीडमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच आहे. ठाण्याचं पालकमंत्रीपद कुणाला? महायुतीत रस्सीखेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक शिवसेना, गणेश नाईक भाजप. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार की भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील? रायगडचे पालकमंत्री कोण? अदिती तटकरे राष्ट्रवादी, भरत गोगावले शिवसेना. बीडचा पालकमंत्री कोण? पंकजा मुंडे भाजप, धनंजय मुंडे राष्ट्रवादी. यवतमाळच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय राठोड शिवसेना, अशोक उईके भाजप. जळगावचे पालकमंत्री कोण? गिरीश महाजन भाजप, संजय सावकारे भाजप, गुलाबराव पाटील शिवसेना. नाशिकचे पालकमंत्री कोण? दादा भुसे शिवसेना, नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय शिरसाट शिवसेना, अतुल सावे भाजप. साताराच्या पालकमंत्रीपदी कोण? शंभूराज देसाई शिवसेना, शिवेंद्रराजे भोसले भाजप, जयकुमार गोरे भाजप, मकरंद पाटील राष्ट्रवादी. कोल्हापूरचे पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील भाजप, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, प्रकाश आबिटकर शिवसेना. महायुती सरकारचं खातेवाटप झालं. आता मात्र पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री पदाचं वाटपही व्यवस्थित होईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसेल. महायुती सरकारमध्ये सुनियोजित वाटप होईल, प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी मिळेल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. 3 ठिकाणी मी पालकमंत्री होतो, व्यवस्थितपणे मी त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्री बाबतीमध्ये प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल आणि व्यवस्थितपणे आम्ही सगळी जनते पार पाडू. तर संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, पालकमंत्री पदाची चिंता नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे, कारण त्याच्यात त्याची चिंता नाही, हे पालकमंत्री मी राहणार आहे. पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणाले. सांगून झालेलं आहे आणि ते होईल. काय सांगितले ते? पालकमंत्री पद पाहिजे आम्हाला, तुम्हाला मिळणार याबाबतची मिळणार. हे पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे. पालकमंत्री पदाचं 99% वाटप देखील पूर्ण झालेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील. गोगावलेजींचा मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्रिपदाची त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली, तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती. पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील. नाहीतर मग आदितीताईंनी पण चांगल्या पद्धतीनं पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे. स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो, तर आदितीताई असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं. 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊ शकते असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. तर आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे. प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते. ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा. पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील. थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला मोठं खातं दिलं, पालकमंत्री पदाची गरज नसल्याचं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईकला पालकमंत्री पदाची गरज नाहीये, कारण शिंदे साहेबांनी एवढं मोठं खातं दिलेलं आहे. तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तरी अडचण नसल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय. पालकमंत्री पद कुठल्याही जिल्ह्याचं मिळालं तरी सुद्धा प्रॉब्लेम काही नाही. जनतेची कामं करण्यासाठी शेवटी महाराष्ट्रातली जनता सगळीच आपले, जिल्हे सगळे आपलेच आहेत. कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तरी आपल्याला आनंद मिळेल. पक्षानं दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पार पाडणार, आमच्यापेक्षा वरिष्ठांना जास्त कळतं, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर नितेश राणे यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार
आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं एवढं मला माहिती आहे. पण त्यांनी जी जबाबदारी मला देतील ते मी पूर्ण करणार. यासह नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा दावा सांगितला. पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आमचे 7 आमदार आहेत आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात. पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेते ठरवतील. जी जबाबदारी मिळेल ती निश्चित पार पाडू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. नाही, आता तिघे नेते मंडळी बसून काही फॉर्म्युला ठरवतील. त्या फॉर्म्युलाप्रमाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल. मला निश्चितपणे खात्री आहे ती जबाबदारी चांगलं काम आपण करू. पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेते हे धोरणात्मक निर्णय घेतील. आमच्या पातळीवर यावर बोलणं उचित नसल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आम्ही आमच्या पातळीवरती काही फार बोलणं उचित नसतं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून राज्यात सगळ्याच पालकमंत्र्यांच्या बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय तिन्ही प्रमुख नेते घेतील.